दिलेला शब्द पाळला. मोहोळमध्ये गुढीपाडव्याला 1100 गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचं वाटप. रमेश बारसकरांचा 31 लाखांचा स्तुत्य उपक्रम. मोहोळच्या इतिहासातील सर्वात मोठा दानशूर उपक्रम. 1100 गरजू विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळणार गती. बारसकरांचा गुढीपाडवा स्पेशल धमाका. ना गाजाबाजा ना नुसत्या गप्पा, थेट 1100 सायकलींचा टप्पा. रमेश बारसकर आणि जपली सामाजिक बांधिलकी. मोहोळमध्ये शब्दांचा पक्का आणि काळजाचा बाग. 1100 लेकरांची पायपीट थांबली. रमेश बारसकरांचा 31 लाखांचा ऐतिहासिक धडाका. दिलेला शब्द अखेर पूर्ण केला. या भावनेतून मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक मोठा निर्णय घेतला. शहरातील गरजू आणि कष्टकरी कुटुंबातील तब्बल 1100 विद्यार्थ्यांना येत्या 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सायकलींचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमासाठी सुमारे 31 लाख रुपयांचं बजेट खर्च करण्यात आलंय. एका छोट्या प्रसंगातून जन्मली मोठी संकल्पना. या उपक्रमाची सुरुवात एका अत्यंत साध्या पण हृदयस्पर्शी प्रसंगातून झाली. रमेश बारसकर एके दिवशी घरातून जात असताना त्यांना त्यांचा मित्र बिलाल शेख यांचा मुलगा जुनेद हा मोडकी सायकल घेऊन कन्या प्रशालेत जाताना दिसला. त्यांनी त्याला नवीन सायकल घेऊन दिली. ही बातमी शहरात पसरताच अनेक गरजू विद्यार्थ्यांनी सायकलींची मागणी केली. बघता बघता ही संख्या 54 वरून थेट 1100 पर्यंत पोहोचली. विद्यार्थ्यांची ओढ आणि गरज ओळखून बारसकरांनी सर्वांना सायकल देण्याचा शब्द दिला आणि तो पूर्ण केला. 31 लाखांचा निधी आणि 1100 सायकली. विद्यार्थ्यांचं शिक्षण सुलभ व्हावं, त्यांना शाळेसाठी होणारी पायपीट करावी लागू नये, या उदात्त उद्देशानं 31 लाख रुपये खर्च करून या 1100 सायकली खरेदी करण्यात आल्या. गुढीपाडव्याचा सण विद्यार्थ्यांसाठी अधिक आनंददायी करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचं माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी सांगितलं. क्रांती भवन इथं भव्य सोहळ्याचं आयोजन. हा भव्य सायकल वाटप सोहळा 19 मार्च 2026 रोजी सकाळी ठीक 9 वाजल्यापासून क्रांती भवन इथं सुरुवात झाली. ती दुपारी 3 वाजेपर्यंत वाटप करण्यात आलं. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सर्व लाभार्थी, विद्यार्थी, त्यांचे पालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, मोहोळ नगर परिषद नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे, नगरसेवक, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.